पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी अद्याप अर्ज मागे घेतलेला नाहीये। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना स्वबळावरती लढणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचंही बोललं जात आहे। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती ही तुटण्याची दाट शक्यता आहे। अवघा अर्धा तास शिल्लक आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि त्याच आधी आता या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रदीप, पुण्यामध्ये नेमकं काय चित्र आहे? शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी अद्यापही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाहीयेत। शेवटचा अर्धा तास शिल्लक आहे, त्यामुळे आता पुण्यामध्ये जवळपास स्पष्ट झालेलं आहे की भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष जे आहेत ते स्वबळावरती लढवतील। गेल्या जवळपास 15 दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेने युतीमध्ये लढावं यासाठी दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते प्रयत्न करत होते। शिवसेनेनं जवळपास 25 जागांची मागणी जी आहे ती भाजपसमोर ठेवलेली होती, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप जे आहे ती 15च्या वरती जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला सोडण्यासाठी तयार नव्हते। 15 जागांचा अंतिम प्रस्ताव जो आहे तो शिवसेनेनं भाजपसमोर ठेवलेला होता, मात्र आता अखेरचे शेवटचा अर्धा तास जो आहे तो उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिल्लक राहिलेला आहे। मात्र पक्षाच्या नेतृत्वानं अजूनही शिवसेनेच्या उमेदवारांना कोणताही निरोप जो आहे तो पोहोचवलेला नाहीये, त्यामुळे उमेदवारी अर्ज जो आहे तो शिवसेनेच्या उमेदवारांकडून जवळपास मागे घेतले जाणार नाहीत हे आता स्पष्ट होत आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती जी आहे ते पुण्यामध्ये तुटू शकते। मात्र शेवटचा अर्धा तास शिल्लक आहे। उदय सामंत जे आहे ते दुपारनंतर पुण्यामध्ये येणार होते, मात्र अजूनपर्यंत पक्षाच्या नेतृत्वानं कोणताही निरोप जो आहे तो शिवसेनेच्या उमेदवारांना दिलेला नाही। दुसऱ्या बाजूला भाजपनं जवळपास 165 उमेदवार जे आहेत ते अर्ज भरून ठेवलेले आहेत, त्यामुळे भाजपनं सुद्धा सोबळाची तयारी जी आहे ते जवळपास स्पष्ट केलेलं आहे। भाजपनं शेवटच्या क्षणी स्पष्ट केलेलं होतं जर काही जागांची अदलाबदल झाली तर मात्र आम्ही आमच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज जे आहे ते मागे घेण्यासाठी सांगू। मात्र आता शेवटचा अर्धा तास शिल्लक आहे, अजूनही शिवसेनेच्या उमेदवारांना निरोप गेलेला नाही, त्यामुळे आता जवळपास स्पष्ट होत आहे पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती जी आहे ती तुटू शकते। ज्यावेळेस निवडणूक घोषित झाली त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं की पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना जे आहेत युतीमध्ये लढतील, मात्र राष्ट्रवादी सोबत आम्ही युती करणार नाही। त्यानंतर चर्चेच्या फेऱ्या ज्या आहेत ते जडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। मुंबईमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वरिष्ठ स्तरावरती सुद्धा चर्चा झाली, मात्र अंतिम तोडगा कोणताही निघाला नाही। आता जवळपास स्पष्ट होत आहे की ती पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटू शकते। शेवटचा अर्धा तास शिल्लक आहे, मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना अजूनही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निरोप गेलेले पाहायला मिळत नाही। निश्चितच प्रदीप, तुम्ही असेच सोबत राहा, आपण प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। मात्र पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती ही तुटण्याची दाट शक्यता आहे, कारण पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना ही स्वबळावरती लढणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेच्या उमेदवारांनी अद्यापही आपले उमेदवारी अर्ज हे मागे घेतलेले